कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिवंगत आमदार पी.एन. पाटील हे करवीर तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था संयुक्त शेती संस्था या गटातून यापूर्वी निवडून येत होते। यावेळी आमदार पी.एन. पाटीलचे करवीर तालुका विकास सेवा संस्था गटातून बिनविरोध निवडून आले होते। मात्र मे महिन्यात त्यांचं निधन झाल्यानं हे पद रिक्त होतं। सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या धोरणानुसार निवडणूक झाल्यानंतर 2.5 वर्षाच्या आत अतिरिक्त जागा भरायची असल्यास तिथं रीतसर निवडणूक प्रक्रिया राबवावी लागते। त्यानुसार प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। सकाळी 11 वाजता या जागेसाठी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी करे यांनी राजेश पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याचं घोषित केलं। निवडीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत राजेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं। यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी राजेश पाटील यांचं अभिनंदन केलं। सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आणि बँकेमध्ये अनेक वर्ष त्यांनी संचालक पद, चेअरमन पद भूषवलं। ते आपले सर्वांचे मार्गदर्शक पी.एन. पाटील साहेबांचं दुःखद निधन झालं आणि इतक्या लवकर ते आपल्यातून जातील असं आपल्याला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं। आणि म्हणून दुर्दैवानं ही परिस्थिती आज आपल्यावर सर्वांच्यावर आलेली आहे। आणि शेवटी जगाचं रहाटघाट आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी आपल्याला पुढे जावं लागतं। आज आपण त्यांचे चिरंजीव राजेश पाटील यांना एकमतानं बँकेच्या संचालकपदी त्यांची निवड केलेली आहे। आमदार सतेज पाटील यांनी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचा सहकारातील वसा आणि वारसा स्वीकृत संचालक राजेश पाटील समर्थपणे चालवतील असा विश्वास व्यक्त केला। गेल्यानंतर सर्वांमध्ये पी.एन. पाटील साहेबांच्या सर्वच लोकांनी सांगितलं की राजेश पाटलांची बँकेमध्ये स्वीकृती म्हणून या ठिकाणी व्हावी आणि आपणही सगळे संचालक मंडळाने त्यांना मान्यता देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली। मला निश्चितपणे खात्री आहे की राजेश पाटलांच्या माध्यमातून पी.एन. पाटलांचा सहकारातला वारसा, शेतकरी विमुख कार्य आणि सामान्य माणसाला जे आधार होता, या करवीर तालुका एक मोठा तालुका आहे आणि या तालुक्याचं नेतृत्व विकास सेवा संस्थेच्या माध्यमातून करत असताना शेतकऱ्याला न्याय देण्याची जी पी.एन. साहेबांची भूमिका होती, तीच भूमिका राजेश पाटील निश्चितपणे येणाऱ्या भविष्यात पुढे घेऊन जातील। यावेळी आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, संचालक भैया माने, युवराज पाटील, ए.वाय. पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, गोकुळचे संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके यांच्यासह बँकेचे संचालक तसंच कार्यकर्ते उपस्थित होते।